मैत्रिणींनो आणि प्रेक्षक हो, स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं। आज आपण पाहणार आहोत कोर्टात नाना काय काय सांगणार आहेत, सयाजी निंबाळकर यांची स्थिती काय असणार आहे आणि नाना खोटी साक्ष का देतात। तर चला मग सुरू करूया आजचा एपिसोड। घरोघरी मातीच्या चुली। कोर्टामध्ये नाना उभं राहण्याचा प्रयत्न करतात आणि जलद करा वाचवा। आणि मी तिथे ऋषीलाही बघितलं आणि ऋषीला आवाज दिला, पण त्या माणसाने मला तिथं येऊन घेतलं आणि एक चादर टाकून तिथूनही घेऊन गेली। जानकी म्हणते, हो जज साहेब, न केला की नाना जिवंत आहेत, पण पुरावा लागतोच ना। देवी आईच्या आशीर्वादाने नाना सापडले, जिवंत आहेत आणि ते आता सगळ्यासमोर आहेत। आणि जानकी रडते। जज म्हणतात, ज्या घरात तुमच्यासारखी सून आणि सासू सासऱ्यांना आई वडील मानणारी मुलगी असेल ना, त्या घरात आनंदच असेल नक्कीच। आणि घरोघरी मातीच्या चुली असण्यापेक्षा प्रत्येक घराला एक जानकीसारख्या सुनेची गरज आहे, जी विश्वासाच्या आणि प्रेमाच्या धाग्याने सगळ्या कुटुंबाला जोडून ठेवू शकते। मिसेस जानकी रणदिवे, तुमच्या विश्वासाने आणि हिमतीने जीव वाचवला नानासाहेबांचा। जज म्हणतात, आता या शेवटचा प्रश्न नानासाहेब तुम्हाला विचारतो। जज म्हणतात, वारंवार या कोर्टामध्ये त्याचबद्दल बोललं जाते की या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापेक्षा बेटर कोण देऊ शकणार आहे आणि तुम्हाला जिन्यावरून कोणी ढकललं। या प्रश्नाचं उत्तर ऐकायला सगळ्यांचेच कान उभे राहतात, सगळेच उत्सुक होतात। आणि नाना उभा राहत म्हणतात, ऐश्वर्याकडे पाहून म्हणतात, ऐश्वर्या। आणि सगळेजण आपापसात चर्चा करायला लागतात। आणि पुढे नाना बोलतात, किंवा जानकी, यापैकी कोणीही नाही। आणि काय मैत्रिणींनो, ऐश्वर्या दमा असलेल्या माणसासारखा एकदम श्वास घेते, पण जानकीला प्रश्न पडतो की नाना असं खोटं का बोलले, नाना पाय घसरून पडलो असं का म्हणले। आणि ते नाना सांगतात की माझा पाय घसरला आणि मी पडलो। जानकी नाना म्हणते आणि नाना म्हणतात, मान्य कोर्टाला, आता मी जे काही सांगतोय ना जानकी, तेच खरं आहे। आणि ऐश्वर्या घाम पुसते। जानकी म्हणते, नाना अहो पण। आणि जानकी ऐश्वर्याकडे पाहते आणि सौमित्र म्हणतो, बघितलं जज साहेब, केव्हाचा मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की ह्या सगळ्यामध्ये जानकी ऋषिकेशचा काही संबंध नव्हता। मी या कोर्टाला विनंती करतो की या खटल्यातील मुख्य साक्षीदार यांच्या साक्षीनंतर आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि ऋषिकेश रणदिवे यांची निर्दोष सुटका करावी। जज म्हणतात, स्टेट वर्सेस ऋषिकेश रणदिवे या खटल्याने आज वेगळीच कलाटणी घेतलेली आहे आणि अर्थातच एक वेगळं चित्र समोर उभं राहिलेलं आहे। कोर्ट आपला निर्णय देण्या अगोदर पोलीस यंत्रणा व्यवस्था काही प्रश्न विचारू इच्छिते। पवार खाली मान घालतो आणि जज म्हणतात, मुळात या केसमध्ये सादर केलेल्या पुराव्यामध्ये मोठा घोळ आहे। मिळालेली बॉडी जर नानासाहेबांची नाही तर DNA रिपोर्ट मॅच कसे झाले। नानासाहेबांना किडनॅप करणारे कोण होते, त्यांनी असं का केलं, तो बॉस नेमका कोण, ऋषिकेश रणदिवे यांचे फिंगरप्रिंट मॅच कशी झाली। या प्रश्नांची उत्तरं लोक तुम्हाला विचारणार आहेत आणि मला सांगायला खेद वाटतोय, नानासाहेबांना शोधण्यामध्ये तपास यंत्रणेला ठणठणीत अपयश आलं आहे। पुढच्या वेळी घरातली एखादी व्यक्ती जर हरवली तर तुमच्याकडे यायचं की नाही असा संभ्रम पडेल लोकांना। एका मुलावर आपल्या वडिलांचा खून केल्याचा आरोप, त्या पुराव्याची शहानिशा योग्य रीतीने झालेली नाहीये। आज नानासाहेब सापडले नसते तर ऋषिकेश रणदिवे आयुष्यभर तुरुंगात खितपत पडले असते। एक न केलेल्या गुन्ह्यासाठी एका गुन्ह्यासाठी 100 आरोपी सुटले तरी चालतील, पण निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये। या तत्वाचा तुम्हाला विसर पडलेला दिसतोय। म्हणून या सगळ्या चुकीच्या पुराव्याचा योग्य तपास करण्याचे आदेश हे कोर्ट मुळशी पोलिसला देत आहे आणि योग्य त्या पुराव्यास अभावी हे कोर्ट ऋषिकेश रणदिवे यांना निर्दोष सोडित आहे। सगळे खुश होतात, रडतात, टाळ्या वाजवतात, जज समोर हात जोडतात, पण निंबाळकर रागाने लालबुंद झालेला असतो आणि सयाजी पण तसाच भडकलेला असतो। ऐश्वर्या मात्र स्तब्ध उभी असते। निंबाळकर ऐश्वर्याकडे बोट दाखवतो, जणू म्हणतोय, तुला बघतोच आता। आणि तो निघून जातो। ऋषिकेश बाहेर येतो, नानाजवळ येऊन बसतो। नानाच्या मांडीवर डोकं ठेवून तो रडत असतो। नाना त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात। सयाजी पण कडेकडेने निघून जातो। ऋषिकेश जानकीला मिठीत घेतो आणि जानकी ऋषिकेशचे डोळे पुसते आणि ऐश्वर्या पण कडेकडेने जाते। आई रडत नानाजवळ येतात आणि नानांना सगळेजण घरी घेऊन येतात, त्यांचं औक्षण वगैरे करतात, भाकर तुकडा उतरून टाकतात। जानकी पण नाना आणि ऋषिकेशचं औक्षण करते आणि घरामध्ये या म्हणते। शरू मात्र अपराध्यासारखी उभी असते। नाना म्हणतात, मी या घरात परत येईल असं कधी मला वाटलंच नव्हतं। मी या घरामध्ये आलो आणि माझा जीवात जीव आला बघा। आणि ऋषिकेश म्हणतो, नाना म्हणतात, खरंच मी आशा सोडली होती की मी या घरात परत येईल म्हणून, तुमच्यात असं बसल म्हणून कधी वाटलंच नव्हतं। आई म्हणते, असं का म्हणतात। आणि नाना म्हणतात, अगं सुमी, काय सांगू तुला, जिथं मला डांबून ठेवलं होतं ना, तिथून असं जिवंत बाहेर पडेल असं कधी वाटलंच नव्हतं। तरी पण मला खात्री होती जानकी कधीतरी येईल आणि मला सोडवेल त्याच्यातून।
आणि तेच झालं बघ, जानकीने माझं म्हणणं सार्थक केलं. जानकी म्हणते, बास झालं नाना आता माझं कौतुक, तुम्ही घरी आलाय ना, हे सगळ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. आणि मी ना तुमच्या आवडीचा स्वयंपाक करणार आहे. तुम्हाला शेवग्याच्या शेंगाचं पिठलं आवडतं ना, ऋषिकेशसाठी वांग्याचं भरीत, ज्वारीची भाकरी आणि ठेचा पण. आणि अवंतिका म्हणते, बेस्ट आहे वहिनी, मी पण तुम्हाला मदत करेन. आणि जेवणानंतर सगळ्यांना माझ्याकडून मँगो फालुदा. सगळे म्हणतात आ. आणि अवंतिका म्हणते, म्हणजे मी ऑर्डर करणार आहे. आणि ओवी म्हणते, मँगो फालुदा मला खूप आवडतं. अवंतिका म्हणते, मग पोटभर खा हा. आणि गुलाब म्हणतो, अरे वा, आज तर लईच भारी बेत आहे घरी. मी एक काम करतो, सगुनीला फोन करतो आणि सांगतो मी घरी जेवायला येतच नाही. आणि जानकी म्हणते, अजिबात नाही हां, तिलाच सांगा इथे जेवायला म्हणून. आणि गुलाब म्हणतो, हां चालतंय की. आणि आई नानाला म्हणते, मी काय म्हणते, दमला असाल ना, जरा खोलीत जाऊन विश्रांती घेता का. आणि नाना उठतात. आणि ओवी म्हणते, नाना आजोबा चष्मा. आणि नाना म्हणतात, अरे वा. आणि ओवीची कॉफी घेतात आणि जातात. जानकी गुलाबला म्हणते, मी किचन वाट्यावर शेवग्याच्या शेंगा काढून ठेवल्या, त्याच्या शिरा सोडून ठेवाल का. आणि बाहेरून ऐश्वर्या आणि सारंग ऐकत असतात. आणि वांगी पण गॅसवर भाजून ठेवा, वांगी भाजून जरा भरीत छान होईल ना, आल्यावरती मी करतेच. आणि जानकी अवंतिकाला म्हणते, सौमित्र भाऊजी कुठे आहेत. अवंतिका म्हणते, ते ना पोलीस स्टेशनला गेलाय, तो बऱ्याच फॉर्मॅलिटीज आणि लिगल प्रोसिजर होत्या ना, त्या सगळ्या करूनच येईल. बरं वहिनी, मला सांगा, तुम्हाला काही मदत करू का. जानकी म्हणते, काही नको, तू काही दिवसापासून तुझी पण खूप दगदग झाली आहे ना, तू आराम कर. आणि अवंतिका म्हणते, अहो वहिनी. जानकी म्हणते, मी म्हटलं ना आराम कर. आणि अवंतिका म्हणते, हो बरं, काही लागलं तर हाक मारेल. अवंतिका म्हणते, तुम्ही ऐकणारच नाहीत. आणि ती जाते. आणि लगेच जानकी ओवीला म्हणते, ओवी बाळा, तुझी पुस्तकं नीट भरून ठेव बॅगेमध्ये. आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी म्हणते, मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशी बोलायचे, पण आता इथे नको, तुम्ही वर जा, फ्रेश व्हा, मी आलेच हां देवासमोर साखर दही ठेवून. आणि सारंग ऐश्वर्याला काहीतरी बोलणार असतो, पण त्याला ती इग्नोर करत मध्ये जाते. आणि जानकी देवासमोर दिवा लावते, हात जोडते आणि म्हणते, तू माझा विश्वास खरा ठरवलास. तुझ्याच कृपेमुळे मी हा दिवस आम्हाला पाहायला मिळतोय. तुझ्याच कृपेमुळे नाना सापडले, माझ्या नवऱ्यावरचा कलंक दूर झाला. अशीच कृपा आमच्यावर ठेव देवा. आज खूप दिवसाने खूप सुख परतून आले, तो सुख, तो आनंद असाच कायम असू दे. आणि जानकी आईला म्हणते, आई आताच दिवा लावला, देवाला नमस्कार करा. आणि आई आत येतात आणि जानकीच्या पाया पडतात. आणि जानकी म्हणते, आई हे काय करताय. आणि आई म्हणते, अगं देवाच्याच पाया पडते, तूच माझ्यासाठी देव आहेस, सुनेच्या रूपामध्ये देवासारखी धावून आलीस माझ्यासाठी. आणि हे मला मनापासून करावंसं वाटलं ग. जानकी म्हणते, नाही आई, असं मोठ्याने लहानाच्या पाया पडायच्या नसतात. आणि आईने मुलाच्या तर बिलकुलच नाही. हे बघा, ह्या सगळ्याला मी निमित्त मात्र ठरले, करता करविता तर हाच आहे. देवानेच माझ्या हाताने हे सगळं करून घेतले, सुनेचं कर्तव्य बजावले आणि पत्नी धर्म निभावला, एवढंच. आई म्हणते, जानकी, मी मात्र आईचा सासूचा धर्म विसरले. याआधी या घराचे 2 वाटे होण्यासाठी मीच कारणीभूत ठरले आणि आताही तीच चूक करायला निघाले होते. मी तुझ्यावर अविश्वास दाखवला, ऋषिकेशवर संशय घेतला, माझं चुकलं ग, मला माफ कर. पण खरंच आज तू देवासारखी धावून आलीस ग. तू मला शब्द दिला होतास ना की तू यांना सोडवून आणशील म्हणून. हो, मी घरी ते आले तुझ्याचमुळे आले. आणि ऋषिकेशवरचे आरोप पण खोटे ठरवलेस. तो निर्दोष या घरामध्ये परत आला. मी तुझी या उपकारांची परतफेड कशी करू तेच समजत नाहीये. आणि जानकी म्हणते, आई काय बोलताय, कसले उपकार, कसली परतफेड. मी सांगितलं ना तुम्हाला, हे सगळं केलं ना ते माझ्या घरासाठी आणि यात तुमची काही चूक नाहीये. माणूस म्हणून कदाचित मलाही असंच वाटलं असतं, माझाही गैरसमज झाला असता. पण ह्या सगळ्यात ना चांगलं काय घडलं सांगू का तुम्हाला. तुम्हाला तुमची चूक लक्षात आली ना, मग काय गैरसमज तर दूर होणारच होता. सत्याचा विजय झाला. आता रडायचं नाही, फक्त हसायचं. आणि आई म्हणते, रणदिव्याच्या घरामध्ये सुखाची ही पावलं खूप दिवसाने उमटली आहेत. आणि जानकी म्हणते, आता ही पावलं अशीच राहणार आहेत कायम. आपल्या घराला आता कोणाची दृष्ट लागणार नाही. आणि दोघी सासूसुना देवासमोर हात जोडतात. आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नाना म्हणतात, आज जरी मी कोर्टामध्ये बोललो नसलो तरी हे सगळं खरं होतं, पण एक गोष्ट सोडून मी खोटं बोलले की जिन्यावरून माझा पाय घसरला आणि मी पडलो. ज्या व्यक्तीने माझ्या पायऱ्यांच्यावरून मला ढकललं होतं त्या व्यक्तीनं सगळ्याच्या समोर यावं आणि आपला गुन्हा कबूल करावा आणि सगळ्यांच्या समोर येऊन माझी माफी मागावी. असं जर नाही केलं तर मात्र काही खरं नाही. मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात एक लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा.